तळोशी येथील नवसाला पावणारी देवी रंगूमाता। महाड हे कोकणातील अति महत्त्वाचे गाव। रायगडात जाण्यास येथूनच सुरुवात होते। महाड रायगड रस्ता सुमारे अंतर 25 किलोमीटर असून रस्ताही उत्तम स्थितीत आहे। रायगडच्या तळाशी असलेले हे एकमेव गाव म्हणजे तळोशी। महाड ते तळोशी यामधील मैदानी प्रदेशात शिवशाहीत शिवबंदीचा मुक्काम असायचा। गांधारीचे मुबलक पाणी आणि मैदानी सखल प्रदेश असल्यामुळे इथेच सैन्याचे तळ पडत। अनेक लढायांचे सैन्य यात तळावरून कामगिरीवर जात असे। असा हा सुरम्य परिसर, यात तळोशी गावची प्रसिद्धी येथील रंगूमाता देवस्थानामुळे साऱ्या महाराष्ट्राभर पसरली आहे। तळोशी हे गाव छोटे असले तरी जगभर या देवस्थानामुळे नाव पोचले आहे। नवसाला हमखास पावणारी, जनसामान्यांची दुःखे दूर करणारी आणि गावाला आपल्या भक्तांना अभय देणारी देवता म्हणूनही या देवीचा लौकिक आहे। महाडपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर उत्तरेस महाड गावापासून दूरवर रायगड रोड लगत हे रंगूमाता देवस्थान आहे। नांदरुकीची झाडं आणि कडेलाच गोड्या स्वच्छ पाण्याने भरलेली विहीर, असे निसर्ग सानिध्य, सुरम्य जागा, ना मंदिर ना डोलारा। एका झाडाखाली पाषाणरूपी तळोशी गावाची रंगूमातेची देवी वसली आहे। गुजरात, भडोच इत्यादी भागांपर्यंत या देवीचे भक्तगण विखुरलेले आहेत। गावातील पार्टे मंडळी या देवीची पुजारी म्हणून वंशपरंपरेने पूजा अर्चा करतात। फार पूर्वी पार्टे मंडळीची फक्त 6च घरे होती। आता त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे। हा मान क्रमाक्रमाने चैत्र प्रतिपदेपासून बदलत असतो। मानकरी देवी पुढे नवस बोलतात। दिवाबत्ती लावणे, पूजा अर्चा करणे इत्यादी कामे अतिशय आवडीने व भावपूर्ण श्रद्धेने करत असतात। फार पूर्वी देवीची गवगवा कमी प्रमाणात होता। वर्षभर उन्हात पावसात उघड्यावर असणारी देवी देवस्कीच्या कामासाठीच वापर होत होता। पण लोकांनी लक्ष देऊन या प्रथा बंद केल्या। लोकांच्या मनात देवीला निवारा करावा असे अनेकदा आले, पण देवीचीच इच्छा नसल्यामुळे ते काम तसेच राहून गेले। तरीही भक्तांनी, गावकरी मंडळींनी देवीचा सारा परिसर सुशोभित केला। भक्त लोकांसाठी बसण्याची व्यवस्था, परिसराला उत्तम प्रतीची फरशी घालून वातावरण प्रसन्न ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे। देवीजवळ आपले गाऱ्हाणे सांगितले तर देवी रंगूमाता भक्ताला अभय देऊन त्याची मनोकामना पूर्ण करते, अशी साक्षात्कारी देवी म्हणून देवीची प्रसिद्धी आहे। फार पूर्वी देवीजवळ चांदीच्या वस्तू त्या पेटीत ठेवत। पावसाळ्यात पत्रा कुसल्यामुळे साऱ्या वस्तू विखुरल्या जात, पण कोणीही व्यक्ती त्या वस्तूला हात लावण्यास धजत नसे। आजही पाळणे, घरे इत्यादी वस्तूंच्या प्रतिकृती तेथे देवीस भेट म्हणून देण्यात येतात। देवीच्या जवळील झाडांना दोऱ्या बांधून असंख्य वस्त्रे त्या दोऱ्यांवर ठेवली जातात। उन्हा पावसात हे उंची कपडे, शाली, लुगडे उघड्यावर असतात, पण कोणीही व्यक्ती या वस्तूंना बोट देखील लावत नाही। सुरत, भडोच, मुंबई, पुणे, गोव्यापासून भाविक मंडळी श्रद्धेने देवीच्या दर्शनाला येत असतात। देवीच्या जवळ जाता येईल असा 12माही रस्ता देखील बनवण्यात आलेला आहे। प्रसाद तयार करण्यासाठी पूर्वी लोकांना उन्हा पावसात थांबावे लागे, त्यासाठी लोकांनी लोकवर्गणी गोळा करून सुंदर असे शेड उभारले आहे। देवीचा मंडप, मोकळी जागा सदैव भक्तगणांनी गजबजलेली असते। देवीचे पुजारी देवीजवळ भक्तांचे गाऱ्हाणे मांडतात, नारळ मांडून देवी पुढे फोडतात, देवीला प्रार्थना करतात। हे दृश्य पाहण्यासारखे असते। देवीचे भक्त सर्व स्तरात आहेत, त्यांची देवीवर अढळ श्रद्धा आहे। आपली राखण करणारी देवता म्हणून हे लोक रंगूमातेला भजत असतात। रिक्षा व्यावसायिक आपल्या रिक्षांवर रंगूमाता प्रसन्न म्हणून अभिमानाने लिहित असतात। महाड शहरात व देवीच्या परिसरात लोकांनी आपल्या घरांना, वस्तूला रंगूमातेचे नाव दिलेले आपणास पाहावयास मिळते। अशी ही आपल्या परिसरातील जागरूक रंगूमाता देवी नवसाला पावणारी आहे। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, महाड।